बघा ही स्वादिष्ट कडवंच्याची भाजी बनवायची ना आपल्याला. चला मग. हे मस्त ताजे कडवंचे आहेत, त्याला भाजून घेतलेले आहेत, तेलामध्ये भाजून घेतलेले कडवंचे आहे. हा चिरलेला कांदा, कढीपत्ता, आलं लसूण आणि शेंगदाण्याचे कुटे, लाल मिरची, हळद, भिजवलेली डाळ 15 मिनिटं भिजवली आणि मीठ आहे. चला मग आता आपण भाजी कशी बनवायची ते बघूया. गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता चांगला गरम होऊ द्यायचा तडतड असा. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण चिरलेला जो कांदा आहे तो टाकायचा. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि कांदा चांगला भाजण्यासाठी त्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं, म्हणजे कांदा लवकर भाजला जातो व्यवस्थित. लवकर कांदा बदामी रंगाचा होतो, त्यामुळे मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. व्यवस्थित कांदा झाला, आता बदामी रंगावर येऊ लागलेला आहे. मग त्याच्यामध्ये आपण कडवंची टाकायची, जी अगदी आपण त्याला थोडीशी भाजलेली होती तेलामध्ये, ती ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्यायची कांद्यासोबत. मग त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची. हळदही व्यवस्थित परतून घ्यायची. मग त्यामध्ये 2 चमचे तांबडं तिखट टाकायचं. तांबडं तिखट टाकल्यानंतर पुन्हा परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं आणि आलं लसणाचा जो कूट केलेला होता तो पण त्याच्यामध्ये टाकून घेऊन व्यवस्थित परतून घ्यायचं. बघा कसं छान दिसायला लागली भाजी. आणि नंतर त्याच्यामध्ये भिजवलेली जी डाळ आहे ना, हरभऱ्याची डाळ, ती टाकून घ्यायची. सर्व भिजवलेली डाळ टाकून घेऊन व्यवस्थित परतून घ्यायची. डाळीमधला कच्चापणा सगळा निघू द्यायचा, त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. बघा व्यवस्थित झाली आता. त्याच्यानंतर त्याला 5 मिनिट झाकण ठेवून 5 मिनिट झाकण ठेवून बंद करायचं. 5 मिनिट झाले की बघायचं, भाजी तयार झाली आपली. बघा कशी मस्त दिसते, चमचमीत स्वादिष्ट अशी भाजी आपली तयार झालेली आहे. या भाजीला भाकरीसोबत, गरम गरम भाकरीसोबत खा, खूप छान लागते. तसा ह्याचा कडवटपणा असतो, तुरटपणा, तो शरीराला चांगला असतो. त्याच्यामुळे कडवंच्याची भाजी खाल्लेली शरीरासाठी चांगली असते. हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर टच करा, म्हणजे माझा आलेला नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथम दिसेल. थँक्यू.